नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, मी विद्यासागर रावणगावे. जेणेकरून शेतकऱ्याचं काय उत्पादन वाढलं पाहिजे आणि खर्च कमी झाला पाहिजे. खरोखरच उत्पादन वाढलंय का, खरोखरच खर्च कमी झाले का, या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. रामराम पाटील. राम राम. पाटील, आपलं पूर्ण नाव सांगा. सूर्यकांत पाटील येनगुंदा. येलगुंदा. पाटील, तुम्ही हे कापसाला काय काय वापरला त्याला? ह्यातला फक्त डीएपी, हा पोटास, हा युरिया, हा ते हे कोणचं हे मल्टीप्लेअर. मल्टीप्लेक्स. ह्याला काय केलं? त्याचं खतामध्ये घातलं का काय केलं? खतामध्ये घातलं, वऱ्या बी फवारणी केलो. फवारणी किती वेळेस केलं पाटील? 3 बार केलो. 3 बार केलं. आणि तुमची माझी हे ओळख पहिली वेळेसच आहे. हा, पहिली हा, तर तुम्हाला हे वापरल्यामुळे काय फरक जाणवतो चांगला याच्यावर? दिसलेलं आहे. पहिल्यापासून पहिले लाल पडलं होतं, हा. आता परत चांगलं दिसलं. पहिले तुम्ही जे औषध युज करण्याच्या पहिला केवढं होतं सांगा बरं? हाईट केवढी होती? एवढं गुटी इथं परत होतं. इथपर्यंत होतं. हा, तर आता तुम्ही म्हणजे तुमच्या फळावर कुठेतरी रोग आहे का म्हणायचं का मला? रोग नाही, कुठं बी एक झाडावर बी रोग नाही. म्हणजे तुम्ही हे औषध वापरून समाधान आहात हा, आणि इतर शेतकऱ्याला काय? चांगलं दिसलेलं आम्हाला. हा, धन्यवाद पाटील. मला काय म्हणायचं शेतकरी मित्रांनो, तुम्ही हे बोंडाचं प्रकार पाहू शकता या ठिकाणी. येतो का? 1 2 3 4, हे घ्या 5, हे 6, हे 7, हे 8, हे 9 हे का 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5, हे का या फाटीला बघा 1 2 3, हे घ्या 4, हे घ्या 5 6 7. कोणत्याही फाट्याला जर बैठलो 7 5च्या वरच आहे असं कुठंही नाही. मी सुद्धा अनेक क्षेत्रामध्ये फिरतो किंवा तुम्ही सुद्धा बघा तुमच्या शेतामध्ये अशा प्रकारचं बोंड आहे का? हे बघा, इथं बघा या ठिकाणी 1 2 3, हे 4, हे 5, हे काय 6, हे 7, हे का ह्या फाटीला बघा 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5, असं कुठेही बघा तुम्ही. आणि वरल्या ठिकाणी बघू शकता. मित्रांनो, मी खरोखरच म्हणतो की शेतकऱ्यांना हे काय संजीवनी साबित झालंय. संजीवनी, जेणेकरून मी म्हणतो की हे मातीमध्ये वापरलं पाहिजे. खरोखरच मातीमध्ये वापरल्यानंतर खरोखर ह्याचं रुद्ररूप जे काय भयानक असं रिझल्ट आलेला आहे या ठिकाणी. आणि जर बिलकुल जर या ठिकाणी बैठलात तर हलकी जमीन आहे, मुरमाड जमीन आहे, अशी काही 1 नंबरची काळी पण नाही. तर बघू शकता तुम्ही. ह्या मामाच्या इकडे थांबा. ह्या मामाच्या डोक्याच्या वरे गेलेला आहे कापूस. हे बघा या ठिकाणी पाहू शकता. यांच्या डोक्याच्या वरे गेले. डोक्याच्या वरे जाणं हा वेगळी गोष्ट आहे, पण तशा प्रकारे फुटवा आणि तशा प्रकारे फळ पण आहे. तुम्ही ह्या फाट्याला सुद्धा पाहू शकता. हे बघा 1, हे 2, हे 3 4 5 6 7, ह्या फाट्याला बघा 1 2 3 4 5 6 7. कुण्याही फांदीला आणि तुम्ही ह्या गावात किंवा इथं कुठेही प्लॉटला या ठिकाणी जर आला तर तुम्हाला खरोखरच बघायला मिळेल. आणि तुमच्या शेतामध्ये सुद्धा असं रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं उत्पादन वाढून घ्या असं मी आश्वासन देतो. मी विद्यासागर रावणगावे. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.